आता काय झालं, 1950 सालीच भांडण सुरू झालं. नेहरू सरकारनं जमीन सुधारणा कायद्यांना संरक्षण देण्यासाठी पहिली घटना दुरुस्ती केली, फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट केली. त्याच्यातनं काय काय झालं बघा, 9वं परिशिष्ट नावाचं नवं परिशिष्ट घटनेमध्ये, मूळ घटनेमध्ये 8च परिशिष्ट होती, 8 शेड्यूल होती, 9वं ऍड केलेले. 31 कॅपिटल ए आणि 31 कॅपिटल बी ही 2 कलम ऍड केली. ओके, ते जे 9वं परिशिष्ट होतं, जे पहिल्या घटना दुरुस्तीनं समाविष्ट केलं, त्याचा हेतू हा होता की त्या 9व्या परिशिष्टात कायदे समाविष्ट केले, राज्यानं केलेले, मग ते केंद्र सरकारनं केलेले असतील किंवा घटक राज्य सरकारने केले असतील, पण तो त्या 9व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार घटक राज्यांना नाहीये, कुणाला आहे? युनियन म्हणजे संघ शासनाला आहे. एकदा का त्या 9व्या परिशिष्टामध्ये कायदे समाविष्ट केले की ते न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकारापासून संरक्षित होते. म्हणजे काय की त्याच्यात घातलेल्या कायद्याला तुम्ही न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही. आता काय झालं, लोकांनी पहिल्या घटना दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. काय म्हणून आव्हान दिलं की ही जी पहिली घटना दुरुस्ती आहे, हे असं सरकारचं करणं, सरकारची ही कृती घटनेचंच उल्लंघन आहे.